मात्रेच्या संघाला पराभूत केलंय. त्याचमुळे वेगळा कॉन्फिडन्स त्यांचाही वाढलाय. परंतु भिवंडी म्हटलं की धारदार गोलंदाजीचं अस्त्र आहेत. परंतु पाहूया. आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय असतो. धावा डिफेंड करणं त्यांना आवडतं. परंतु पाहूया या मॅचमध्ये काय घडतंय. जाऊया पुन्हा एकदा. पहिलं सत्र चालू होईल. मायक्रोफोनवर अमित म्हात्रे यांचा आवाज ऐकायला मिळेल पहिल्या 4 षटकांसाठी. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया दीपक सर। और एक बार फिर से हम मैदान के अंदर आपको लेके चलते हैं और जहां तैयार है गेंदबाज और तैयार है बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए। विनीत माली और उनके साथीदार प्रीतिश पाटिल और सुमित पत्रे तैयार है राइट अबाउट द विकेट। और शानदार तरीके से इस शॉट को खेला लॉन्ग लेग सीम आने का आगे बाहर। एक जबरदस्त स्ट्रोक और छक्के के साथ शुरुआत। जैसे क्रिस गेल ने अपने क्रिकेट की जीवन की शुरुआत करते समय जब वो स्ट्राइक के ऊपर गए ना तो उन्होंने पहली गेंद के ऊपर छक्का लगा दिया। इसे कहते हैं अकल बड़ी है, लेकिन उधर अकल से ज्यादा और ये रन का मौका बन सकता है क्या? नहीं, इसकी ये चतुराई देखिए, तारीफ करना पड़ेगी इस बार देखा जाए माली की, विनीत माली की, कि उन्होंने देखा कि इस बार देखा जाए थ्रो आते समय उन्होंने अपने साथीदार प्रीतिश पाटिल को आंखों में इशारा किया कि भागो, यही मौका है। ये चतुराई भरा रन और 2 रनों के साथ टीम का स्कोर पहुंचा है 8 के घर में। पत्र तैयार है, माले उनके सामने 8 पे खेल रहे और एक बार फिर से यहां उछली भरी गेंद जरूर है, सिंगल तो जरूर मिलेगा। और ये वाइट बॉल तो वाइट +1 और अंपायर इस बार चेतावनी दे रहे इस बार गेंदबाज को। शॉट है इस बार देखा जाए और ये चल गई गेंद काउ कॉर्नर के क्षेत्र में। लॉन्ग ऑन खिलाड़ी देखते रहे और चौका गया। और इस 4 रनों के बदौलत स्कोर आगे जा रहा है। तो जॉय कुमार आगरी इलेवन भिवंडी टीम पहले बल्लेबाजी कर रही है। तो इस बार यहां यूवी स्पोर्ट अलीबाग के सुमित पत्रे जो गेंदबाज है उनके ऊपर ही इस बार हमला किया है। और एक बार शॉट लॉन्ग ऑफ और इस बार सामने है और चल गई गेंद 6 रन के लिए। देखा जाना परखा कि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच की जो जगह है वहां ही शॉट खेलते, सीधा खेला हुआ शॉट है, ऑन द राइट सीधा खेला। ये देखिए लॉन्ग ऑफ के ऊपर 6। भिवंडी का स्कोर 20 और इस बार जगह बना के खेलने की कोशिश और लकड़ा हिल गया। होता रहता है। तो फिलहाल इसी बीच पहला झटका लग चुका है। यहां उन्होंने सफल होकर खेलने की कोशिश की लेकिन गेंद स्टंप टू स्टंप थी, जाकर विकेटों के ऊपर टकरा गई। विकेट नंबर भिवंडी का पहला गॉन और पहला झटका लगा है इस बार का प्रीतिश पाटिल के माध्यम से। टीम का टोटल स्कोर इस बार देखा जाए 20 रन 1 विकेट के नुकसान पे। सुमित पत्रे की इस फर्स्ट ओवर की लास्ट बॉल शेष। इसके बाद मुकाबला पनवेल के खिलाफ होगा यहां से जीतने वाली मैच के साथ। और प्रतीक पाटिल घड़ी के अंदर 7:02।
20 लॉस ऑफ 1 विकेट। और इस बार बल्ले का किनारा लगाया जरूर, एक सिंगल मिलेगा पाटिल को। दूसरे के लिए तरसने की कोशिश कर रहे थे लेकिन मना कर दिया माली ने। और यहां एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 21 के घर में 1 विकेट के नुकसान पे, पहले ओवर के समाप्ति के बाद। आने वाले 18 बॉल अभी भी शेष है। ट्वेंटी वन। वो शॉट गए कड़क, लेकिन कैच की संभावना है। ओए चूकते चूकते दबोचना चाहिए था, लेकिन एक बार फिर से गेंद हाथ से फिसल गई और ये जीवनदान बल्लेबाज को मिला। और बिल्कुल इस यहाँ रायगढ़ मानसून ट्रॉफी को हमारे जबरदस्त तांबरचंद गांव के बल्लेबाज इस बार देखा जाए बबलिया पाटिल जो इस मैच का आनंद ले रहे। बबलिया आपका हार्दिक स्वागत है। और चल गए उड़न खटोले पे और ये शानदार स्ट्रोक खेली गई चंपा खुशरंभा। देखो पहले लंबा हमारा खंबा ठोको। ये देखिए ये दूसरे बॉलर को जैसे इस्तेमाल किया आर्यन को, उन्होंने इस बार एक लंबा भीगी टिप एक्स्ट्रा और सीमा ने करके बाहर भेजा। खतरनाक शॉट इस बार यहां माली के बल्ले से। और माली सलामी बैट्समैन इस बार देखा जाए भिवंडी के, उन्होंने हमला ताकतवर किया है। जैसा शेर अपने शिकार के लिए हमला करता है उस तरह से यहां माली का ये जोरदार हमला। स्कोर 28 लॉस ऑफ 1 विकेट। और ये जानदार शानदार आयोजन नियोजन को आप देख रहे हैं रायगढ़ मानसून ट्रॉफी एनएम इनके माध्यम से किया हुआ जबरदस्त कड़ाकेदार आयोजन नियोजन। अगस्त महीना चल रहा है और एक बार फिर से इस बार बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खेला हुआ शॉट है। दूसरे के लिए पलटने की कोशिश, गुड रनिंग विद इन द विकेट, अच्छा तालमेल। और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का टोटल स्कोर पहुंचा है 30 रन 1 विकेट के नुकसान पे। रायगढ़ मानसून ट्रॉफी रबर बॉल टूर्नामेंट कल का फाइनल का दिन है और इससे भी और बड़ा मजा आ जाएगा। कल ओपन है तालुका, इस बार तालुका है और कल इस बार देखा जाए ऑल इंडिया है, तो बड़ा मजा आ जाएगा। दूसरे के लिए पलटने जा रहे हैं, क्या माली की रनिंग, चीता दौड़ता है उस तरह से दौड़ रहा है। तीसरे के लिए भाग रहे, ओ भैया वन जगह और ये लगता है हमला। इसी बीच वापस जाना ही पड़ेगा। यह आत्मघाती रन साबित हुआ तीसरा और ये रन होने वाला था, लेकिन जब दोनों के बीच तालमेल खास नहीं हुआ और ये घाटा हुआ। और यहां मुझे लग रहा है कि प्रतीक को वापस आना पड़ेगा। और इसी के साथ हम देख सकते हैं तो टीम का टोटल स्कोर हो चुका है 32 लॉस ऑफ 2। 32 32 पे 2 विकेट गॉन हो चुके हैं और मैदान के अंदर एक बार फिर से दीपू माली का आगमन। अलीबाग बनाम भिवंडी के बीच टक्कर चल रही है और तमाम दर्शक इस बार देखा जाए टकटके के साथ देख रहे। फ्लड लाइट भी ओपन है, काफी खूबसूरत ये आत्माराम सेठ जानू पाटिल स्पोर्ट कॉम्प्लेक्स का मानगर का मैदान। अगस्त महीना चल रहा है, अगले सितंबर को यानी कि 13-14 तारीख को गणपति बापा बैठने वाले हैं, वहाँ भी धूमधाम होगा। और उसके बाद धीरे धीरे हमारे त्यौहार बढ़ते ही जाएंगे और नवरत्न आने के बाद दसरा का पूजन होने के बाद फिर से बाबू शाह अपनी तैयारी में आ जाएगा। 32 लॉस ऑफ 2।
और अच्छा योगदान दिया आज के दिन में, अच्छी अंपायर की, खूबसूरती मैदान। 32 लॉस ऑफ 2। और दीपू माली के लिए गेंद शॉट जरूर थी, लेकिन इसके ऊपर उन्होंने जोरदार या पुल करने की कोशिश की थी मिड विकेट के ऊपर, लेकिन आप विनीत माली, दीपू माली, माली बंधु मैदान के अंदर है। 33 स्कोर। आर्यन खारकर जिनकी इस ओवर की अंतिम बॉल शेष। इस भिवंडी टीम ने टॉस जीतकर बल्लेबाजी का फैसला किया है। ओ क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, लेकिन सिंगल तो जरूर मिलेगा। इस बार देखा जाए बल्ले से आ चुके, खास संपर्क मजबूती का नहीं हुआ है बल्ले और गेंद के बीच, मगर सिंगल लेने में कामयाब बने। और एक सिंगल के साथ और खत्म। एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीम का स्कोर है 34, 2 विकेट के नुकसान पे। और आखिरी मेरे हिसाब से 12 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। 34, 2 विकेट के नुकसान पे। पहले ओवर में 21 आए और दूसरे ओवर में 13 आए। (34) 19 पे विनीत माली खेल रहे, दीपू माली 1 पे खेल रहे। रायगढ़ मानसून ट्रॉफी को आप देख रहे हैं और शानदार जानदार ये वजनदार आयोजन नियोजन, पूरी मेहनत ली हुई हमारे इस बार सभी सदस्यों ने। (34) 2 विकेट गॉन। और इस बार घुमाने की कोशिश की थी, माली नाराज हो गए क्योंकि माली को पता था कि ये बॉल बाहर ही जाना चाहिए था, लेकिन संपर्क होने के अंदर बल्ले के बीच। तीसरी ओवर की इस बार देखा जाए आदर्श पाटिल की बॉल एक अच्छी साबित हुई। 34 ओवर आया, हो चल गई गेंद आउट ऑफ द पार। इट्स अ ब्यूटीफुल हैंडसम यू सेक्स। क्या ऑन द पिक किया इस बार देखा जाए, बेहतरीन शॉट, युवराज सिंह की याद दिलाई इस शॉट के तौर के ऊपर, जिन्होंने इस बार देखा जाए वो ब्रॉड के ऊपर गुस्सा निकाला था, एक पिकअप शॉट उन्होंने ठोका था, उस तरह से इस बार देखा है शॉट को खेला मिड विकेट के ऊपर। ये देखते से रिप्ले में, वाह वंडरफुल। 40 रन बोर्ड के ऊपर। और ये विनीत माली की तारीफ करना पड़ेगी, सलामी बैट्समैन जिनकी हाइट छोटी है, लेकिन वो मैदान के अंदर फाइट जो कर रहा है वो खतरनाक है। 40 पे दूसरा विकेट, 2 विकेट तो गिर चुके हैं। और इस बार यहां ऑन द, इस बार खेला हुआ शॉट है ऑन ड्राइव और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर चली गई, लेकिन सिंगल मिलेगा जरूर। एक सिंगल के साथ स्कोर 42, 42, 2 विकेट के नुकसान पे। अब आप कीजिए 41, 41, लॉस ऑफ 2 विकेट। और मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट है, एक सिंगल मिलेगा। लोअर फुट टॉस थी, दूसरे के लिए पलट चुके दीपू माली और इसी के साथ लगा है, लेकिन तीसरे के लिए पलटने की कोशिश, मगर यहां 3 रन दौड़ के पूरा कर दिया। और यहां हम देख सकते हैं 3 रनों के साथ दीपू माली पहुंचे व्यक्तिगत 4 पे, विनीत माली खेल रहे 26 पे और जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीम का स्कोर 44। ये हमारे तात्या साहब है, काफी लोकप्रिय और जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व, उनके सुपुत्र का नाम है जॉय और उनके नाम से ये टीम खेल रही है, बेटे के नाम से। तात्या आपका भी स्वागत है। ओह ड्राइव किया, सिंगल के साथ मिलेगा, दूसरे के लिए पलटने चले माली, पीछे मुड़ के आना पड़ा, ये तो खतरे की घंटी बजने वाली थी। तो फिलहाल 45, 2 विकेट के नुकसान पे, क्योंकि कई बार तो ऐसा हो जाता है, लेकिन कंट्रोल इज इंपॉर्टेंट बात है। रनिंग बिटवीन द मोहम्मद कैफ, युवराज सिंह की काफी जबरदस्त, विरोधी टीम के खिलाड़ी भी देखते रहते थे कि क्या उनका कंट्रीब्यूशन था।
और इस बीच यहाँ दीप माली कोई गेंद समझ नहीं सके और ये गेंद डॉट। इसी के साथ ओवर खत्म। 3 ओवर की समाप्ति के बाद जॉय कुमार अग्री इंडियन भिवंडी टीम का स्कोर है 45 2 विकेट के नुकसान पे। आने वाले आखिरी 6 गेंद शेष लास्ट ओवर। भिवंडी संघाची धावसंख्या 3 षटकानंतर 45 ला 2 मोरे तंबूत परतलेत. विनीत माली वैयक्तिक 27 वर खेळते आणि दीपू माली वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळते. अंतिम ओवर, लास्ट ओवर ब्लास्ट करने का टाइम है. अंतिम ओवर में मार धाड़ बहुत इंपॉर्टेंट होती है. मारपीट वाला ये ओवर है, ये हनामारी का ओवर है. इस ओवर में कितने रन आते हैं देखना पड़ेगा. 45 2 विकेट के नुकसान पे भिवंडी टीम का स्कोर. मेहमान टीम आज पनवेल में आ चुकी है और 2 ही मेहमान टीम, अलीबाग की टीम भी मेहमान है. तो फिलहाल ये लास्ट ओवर लेके आए हैं अक्षय पाटिल. मोनिया जी की ये बॉल, इसके ऊपर माली खेलने गए थे लेकिन संपर्क हुआ नहीं है. अंतिम 5 बॉल शेष. राउंड विकेट से गेंदबाजी, राइट आर्म जो राउंड विकेट से गेंदबाजी चल रही है राइटी बल्लेबाज के लिए. और इस बार कवर के ऊपर जोरदार शॉट खेला है. एक तो सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलट चुके. गुड रनिंग बिटवीन द विकेट. और 2 रनों के साथ देखा जाए तो यहाँ जॉय कुमार अग्री इंडियन भिवंडी टीम का स्कोर पहुंचा है 47 2 विकेट. दीपू माली व्यक्तिगत 4, विनीत माली व्यक्तिगत 29. और इस बार टॉप एज लगा हुआ है थर्ड मैन के क्षेत्र में, लेकिन एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ भिवंडी टीम का स्कोर 48 2 विकेट के नुकसान पे. आखिरी गेंदें बची हुई इस ओवर की 3 गेंदों में बड़े शॉट आने की जरूरत है. और इसी बीच इस गेंद को खेला लॉन्ग ऑन के क्षेत्र में और दूसरे के लिए पलटने जा रहा है. थ्रो आया है और मामला बन सकता है क्या. अंपायर कप्पा कोहली की इस बार उंगली खड़ी. और इसी के साथ विकेट नंबर यहां देखा जाए तो मेरे हिसाब से तीसरा गॉन और दूसरा रन आत्मघाती साबित हुआ और 49 स्कोर हो चुका उमेश भाई. 49 लॉस ऑफ 3 और आखिरी 2 गेंदें बची हुई है. और दीपू माली मैदान से बाहर जाने के बाद उनके जगह संभालने के लिए साथीदार आ चुके हैं. बैटिंग क्रमांक मेरे हिसाब से 5 पे सनी पाटिल. सनी ये नाम सुनने के बाद भारत के मशहूर सर्वश्रेष्ठ दुनिया के बल्लेबाज सुनील मनोहर गावस्कर साहब जी की याद आती है. उन्हें प्यार से, यानी कि हमारे दिवंगत हमारे कोच बासु परांजपे साहब, उन्होंने नाम दिया था उन्हें सनी. तो सनी गावस्कर साहब जी की याद आ गई ये नाम सुनने के बाद. ये सनी क्या करेंगे भिवंडी टीम के लिए देखना पड़ेगा. लेकिन गेंदें बची हुई 2, स्कोर है 49 लॉस ऑफ 3. अक्षय पाटिल सन्नी पाटिल के लिए. और इस बार इस गेंद को खेला है जरूर पैड और बैट के बीच में फेंका हुआ बॉल. एक सिंगल जरूर मिलेगा और ऑन साइड के ऊपर इनके शॉर्ट फाइनल के ऊपर खेला हुआ शॉट डीप फाइनल सीमा रेखा नजदीक गेंद को आड़ाया और एक सिंगल के साथ स्कोर यानी कि 50 पूरी. 50 रन बोर्ड के ऊपर लग चुकी भिवंडी टीम की. अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद राइट ऑफ राउंड विकेट. ओह व्हाट अ शॉट यार, लवली शॉट, वंडरफुल. पंडरपुर में चर्चा इस शॉट की, क्या ठोका यार, वाह छा गए गुरु. कड़क शॉट, गेंद पैरों के ऊपर डाली और उसका खामियाजा अक्षय को भुगतना पड़ा. अंतिम बॉल के ऊपर 6 आए और 6 के साथ भिवंडी टीम का स्कोर अब तक 56. और जीतने के लिए यहां यूवी स्पोर्ट अलीबाग टीम को 57 रन की जरूरत है. 24 गेंदें और 57 रन. तो भिवंडी टीम की गेंदबाजी कैसी होगी, अलीबाग की बल्लेबाजी कैसी होगी, मुकाबला कौन जीतेगा और
पनवेल के खिलाफ खेलने के लिए कौन सी टीम आ जाएगी ये तो तुम हम देख रहे हैं, लेकिन कमेंट बॉक्स में होगा बदलाव। आइए हमारे भाई रायगढ़ स्टेडियम के सचिव दीपक पाटिल सर इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी सुनिए। हम लेते ब्रेक, मिलते हैं अगली इनिंग के लिए। रखिए ख्याल, धन्यवाद और चलते एक बार फिर से मैदान के अंदर मराठी का सुमधुर आवाज देखिए। आणि जयकुमार अग्री इलेव्हन भिवंडी संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 56 आणि विजयासाठी युवी स्पोर्ट अलिबाग संघाला 57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। ह्याच्यानंतर सामना असेल पनवेल संघासोबत, शेवटची मॅच असेल आणि बघूया धावा कशा प्रकारे जमवतात त्या। चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, सलामीची जोडी पाठवा। 7:15 वाजून गेलेत। डे नाईट हा फॉर्मॅट, सगळे सकाळी लवकर आलेत 9, 9:30 वाजता। अजून आमच्या कॅमेरामन्सना माहिती नाहीये मॅचेस किती राहिल्यात। कधी संपेल हेच माहित नाहीये। सगळ्यांना असंच वाटलं होतं की संध्याकाळ झाली की मॅचेस संपतील। उद्या झोपायच्या तयारीनेच तुम्हाला यावं लागेल। चला जाऊया मॅचच्या दिशेनं। 57 रन्स टू विन, 57 धावसंख्येचं टार्गेट आहे। युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आदर्श पाटील आणि त्याचप्रमाणे मोन्या अक्षय पाटील। पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील हिमांशु पाटील। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल कट केलाय, स्लॅश केलं होतं डीप पॉइंट लाईनच्या बाहेर। आदर्शवत सुरुवात म्हणता येईल। पहिलाच बॉलवर षटकार, रेडीच होता, तयारीतच होता। 57 धावा करायच्यात, परंतु हिमांशुला मात्र पहिलाच बॉलवर आसमान दाखवलंय।
6 धाव्यानं सुरुवात झाली युबी स्पोर्ट्स अलिबागची. हो वेगवान चेंडू होता, पाठीमागे गेला, लॉंग स्टॉप, सरळ क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, सिंगल मिळेल. एकेरी धाव, व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा 2 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. 2 धावेनं टीमची टोटल 8 वर. अक्षय पाटील अलिबाग क्रिकेटमधील आणखीन एक मोठं नाव, मोन्या. हो टॉपेज घेतले, बॉल पाठीमागे गेलाय, पुन्हा एकदा लॉंग स्टॉप, सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. मोन्या खातं उघडेल 1 या धावेनं. हो चांगला बॉल, यावेळेस मात्र सरळ शरीरावर वेगवान तिखट मारा. षटकाराचं चोख प्रत्युत्तर दिलं आदर्शला. पहा चेंडू पुन्हा एकदा हो अनप्लेएबल. इकडे मात्र काहीच अटेम्प्ट करता आला नव्हता आदर्शला. स्किड झाला थोडासा, बॉल बरोबर त्या साचलेल्या पाण्यामध्ये पडला आणि तिथून वेगानं आला, त्यामुळं काही कळायच्या आतमध्येच शरीराला लागला तो चेंडू. ओ यावेळेस ऑन साईडला उडवलाय बॉल, मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर, आदर्शच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. क्लास पाहायला मिळतोय. मागच्याही मॅच मध्ये 36 धावांची खेळी साकारली होती आदर्शनं. या मॅच मध्ये सुद्धा इकडे मात्र आदर्शवत सुरुवात मात्र झाली त्याच्याकडून. 2 षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 15 वर. 15 ऑन बोर्ड. 15ची सरासरी तर आहेच या मॅच मध्ये. 14 14.5च्या सरासरीनं पुढे जायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये युवी स्पोर्ट्स अलिबागनं ती धावगती राखले, कारण 57 करायच्या म्हटल्या तर 14 चोक 56 एका ओव्हरमध्ये 15 करायच्या. त्या 15 धावा या ओव्हरमध्ये आल्यात, परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये ती फटकेबाजी करावी लागेल, तो ॲव्हरेज ठेवावा लागेल. परंतु हिमांशूवरच आक्रमण चढवलं आणि आदर्शनं सुरुवातीपासूनच आक्रमक व्हायचं हा निर्धार करूनच मैदानामध्ये आलाय. टॉपेज घेतले, बॉल पाठीमागे गेलाय, थोडासा विकेट कीपर पासून दूर राहिला हा चेंडू. पहिली रन वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न नाही होताना दिसत. सिंगल मिळेल. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. मोन्या. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक नाव. 19 बॉलमध्ये 41 धावा करायच्यात, परंतु शेवटच्या बॉलवर मोन्याच्या डोक्यामध्ये काय सुरू असेल? इकडे मोठा फटका घ्यायचा की सिंगल स्ट्राईक रोटेट करायची? ओ नाही, इकडे प्रॉपर कनेक्ट चाललेला नाहीये. पाठची कडा घेऊन बॉल पाठीमागे गेलाय, कोणती धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर युवी स्पोर्ट्स अलिबाग बिनबाद 16. 18 बॉलमध्ये 41 करायच्या, 3 ओव्हर्समध्ये 41. 14ची सरासरी आहे. पाऊस थोडासा थांबलाय. पाऊस थांबला तर धावा होऊ शकतात. बघाशी पाऊस पडला. 12 बॉल 15 झाल्या नाहीयेत. हे थोडं अडचणीचं ठरतं. बऱ्याच वेळेला पाऊस सुरू असताना बॅटिंग करणं सगळ्यांना जमतच असं नाहीये, परंतु गोलंदाजांना मात्र ते जमतं. 18 बॉल 41. स्पीडअप करत राहा. दुसरं षटक घेऊन अक्षय थेटे तयार. अक्षय मागच्या मॅच मध्ये भन्नाट बॉलिंग केली होती अक्षयनं. चेंज ऑफ पेस. असंच मागच्या मॅच मध्ये फसवलं होतं खरं तर. आय थिंक अमित नाईकसाठी तो चेंडू टाकला होता. कावदेवी गावठाण संघाला पराभूत केलं होतं. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स घेतल्या होत्या. इकडे सिंगल आले. सिंगलला धावसंख्या मात्र पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर.
ओ ह्या वेळेस मात्र पाहूया एक्झॅक्टली लँड कुठे झालाय. डेड बॉल एम्पायर, स्ट्रेट बॉल. मिस्टर गोविंद अमित मात्र यांचे अगदी निकटवर्ती आहे. गोविंद पाटील, लेफ्ट हँड राईट हँड. ओ यावेळेस समोर खेचलाय. ओ लेंथ बॉल होता, काय पिक केलाय, लॉंग ऑफच्या वरून मारलाय. मोन्याच्या बॅट मधून आलाय षटकार. हे मोन्याच करू शकतो. हा चेंडू इतकाही वाईट नव्हता अक्षयचा. अपहात थोडासा बाउन्स सुद्धा झाला होता, परंतु इकडे हाईट चांगली आहे, उंचीचा चांगला फायदा झाला. थोडंसं म्हणावं लागेल, थोडंसं पॉवर सुद्धा जनरेट केलं होतं मोन्यानं. अन्यथा सुरुवातीला असं वाटलं होतं की हा चेंडूवर कदाचित झेल होऊ शकतो, परंतु टाइम सुद्धा चांगलं झालंय. 6 धावा. षटकारानं धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचलाय तो 23 आकड्यावर. 23 रन्स ऑन अ बोर्ड. 16 बॉल 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 16 असं इक्वेशन या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. अक्षय थेटे पुन्हा एकदा मॅन फ्रॉम नानकर. नेहमी बऱ्याच वेळेला पनवेल तालुक्यामध्ये नानकर संघ ग्रामीण खेळतो, ग्रामीण लॉट्स मध्ये खेळताना दिसतो. चांगला बॉल फुल लेंथ खोलात टाकला होता. इकडे मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता मोन्याला, बरोबर पडलाय. डॉट बॉल. षटकारानंतरच हे एक कमबॅक पहा. हा पहा, पूर्णपणे फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू होता. 23 धावा झाल्यात. 15 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. 3 बॉल फार महत्वाचे राहतील ना. ओ यावेळेचा फटका कवच पॉइंटला, परंतु समोर पडल्यानंतर थोडासा बॉल थांबलाय. पाणी साचलंय तिकडे, त्याचमुळे 2 धावा कदाचित मिळतील. यस अंपायर. शॉर्ट रन साठी इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. So it's a short run. एकच धाव मिळेल अलिबाग. ओ यावेळेस लॉफ केलाय कवचला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचलेत आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. केतन पाटील, चांगलं जजमेंट आणि तिकडे मात्र झेल टिपण्यात आलाय. विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन. मोन्या बाद झालाय. चांगला उडवला होता हा चेंडू. असं वाटलं होतं सुरुवातीला कदाचित बाहेर चाललाय की काय, जास्त उंच गेला आणि आपा सीमा रेषेलगत. पहिला धक्का लागलाय युवी स्पोर्ट्स. 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन अ बोर्ड. 18 बॉल 13 बॉल आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड. अतिशय महत्वाचा झेल होता मी तर म्हणेन, कारण इकडे जर षटकार आला असता ना तर पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये बऱ्यापैकी धावसंख्या मात्र आटोक्यामध्ये राहिली असती. अजूनही संघर्ष करावा लागेल. युवी स्पोर्ट्स अलिबागला चांगला खेळ केला आज.
13 बॉल 33 धावा. New batter comes in the middle. Akshay Mhatre, Abu. मोन्याची विकेट फार निर्णायक राहणार आहे मॅच मध्ये. 24 धावा झाल्या. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज 2,500 प्रेक्षक अजूनही हा सामना ऑनलाईन पाहतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही आत्माराम सेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माणघरच्या भव्य मैदानावरून सहर्ष स्वागत करतोय. सगळ्यांचं स्वागत आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला आणखीन 4 ग्रामीणचे संघ आणि ऑल इंडिया ओपनचे 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आज ग्रामीण पूलमधून पहिले 4 संघ आज ग्रामीणचे खेळले, ज्यामधून बाग इलेव्हन तळोजा उस्मान पटेलचा संघ ज्याने 2 सामने जिंकलेत आणि त्यानंतर 8 संघ तालुकास्तरीय आणि इथून 1 संघ पुढे क्वालिफाय होणार आहे. कट केले बॉल. यावेळेस मात्र बॉल चाललाय थोडंसं थर्डमॅनकडे. सिंगल तरी मिळाली. कौशल आहे त्या ठिकाणी. थ्रो सरळ बॉलरकडे, त्यामुळे 1च धाव मिळेल. चांगलं कमबॅक केलं अक्षयनं. 1 षटकार जरूर आला होता, परंतु पुढच्या 4 बॉलमध्ये मागचे 4 चेंडू आपण बघितले तर अलिबागसाठी फक्त 2च धावा आल्यात. आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना जॉय कुमार, अग्री 11 भिवंडी. 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. 12 बॉल 32, 16ची सरासरी आहे. कमीत कमी 4 षटकार मारावे लागतील. 4 षटकार जर आले तर 24, म्हणजे राहिलेल्या 8 बॉलमध्ये 8 धावा. एवढं सिंपल सोपं इक्वेशन आहे. परंतु ते 4 षटकार समोर ताकदवान भिवंडी संघाच्या गोलंदाजांसमोर मारणं तितकंही सोपं नसेल. आणि त्याचमुळे थोडंसं कमबॅक जरूर झालं होतं अलिबागचं. सुरुवातीला 16 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 आल्या होत्या, म्हणजे 8 बॉलमध्ये जवळजवळ 23 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं चेसिंग योग्य रीतीनं सुरू आहे. परंतु अक्षयनं मात्र पुन्हा एकदा पुनरागमन केलं. 3रं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल विनीत माळी. मागच्या मॅचमध्ये निर्धाव षटक टाकले या गोलंदाजानं. निर्धाव षटक तर टाकलं आणि त्याच बरोबरीनं 3 फलंदाज सुद्धा बाद केले. त्याचमुळे चॅलेंज आहे थोडंसं. परंतु आता मागच्या मॅचमध्ये विनीतने काय केले त्याही पेक्षा आता मात्र त्याला कसं सामोरं जाता येईल हे पाहावं लागेल आदर्श आणि अक्षयला. कारण या ओव्हरमध्ये धावा जर आल्या नाही तर अलिबागसाठी रस्ते बंद होतील कदाचित. थोडंसं कठीण होऊ शकतो शेवटच्या ओव्हरमध्ये. विनीतचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन अबूचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2रा धक्का लागेल युवी स्पोर्ट्स अलिबागला. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना 4थ्या क्रमांकावर निखिल पाटील. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त केले विनीत माळी. सध्याच्या घडीला या यंगस्टरनं सगळ्याच क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलंय. हा वेग सुद्धा चांगला आहे. परफेक्ट लेंथ सुद्धा चांगली आहे. त्याचमुळे त्याची गोलंदाजी खेळणं कठीण चाललंय. मागच्या मॅचमध्ये हलू दिलं नव्हतं फलंदाजांना. मेडन ओव्हर केलं होतं. इकडे सुद्धा तशीच सुरुवात. आणि त्याचमुळे गोलंदाजी अभेद्य आहे. आणि या गोलंदाजीला सुरुंग लावणं इतकंही सोपं नाहीये. परंतु सुरुवात चांगली जरूर झाली होती अलिबागसाठी. कट केलाय बॉल. यावेळेस मात्र डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे निखिल फार फार ते 1च धाव मिळेल. सगळ्यांच्या नजरा आदर्शकडे आहेत. स्ट्रोक चांगला होता.
चांगला स्कोअर कार्ड पाहायला मिळाला होता, परंतु वेट ग्राउंड आहे त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल फास्टली जात नाही बाउंड्री रोपकडे, थोडासा थांबतो. त्यामुळे तुम्हाला षटकाराचाच खेळ करावा लागणार आहे आणि आदर्शकडे ती क्षमता जरूर आहे. हाच खेळाडू इथून मात्र अलिबागला जिंकून देऊ शकतो, तेवढं सामर्थ्य त्याच्या मनगटामध्ये जरूर आहे. परंतु पाहूया समोर सुद्धा तगडा गोलंदाज विनीत तयार. जॉय कुमार अग्री 11 भिवंडी, सुजित तात्या पाटील यांचा संघ, त्यांचे सुपुत्र जॉय आणि यांच्या मुलानं हा संघ खेळताना दिसतोय. यावेळेचा हा चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फार कठीण आहे गोलंदाजी फेस करणं आणि म्हणूनच विनीत माळी सध्याच्या घडीला एक चांगला ऑलराऊंडर भिवंडी बेल्ट मधील आपल्याला पाहायला मिळतो. आठ बॉल 31 धावांची गरज, 31. 2 बॉलमध्ये निदान एखादा मोठा फटका मारावाच लागणार आहे. हा सोडून दिलाय बॉल. ओ निखिल धावतोय तिकडे, आदर्श नॉन स्ट्राईक एंडला, इकडे आता चान्स मिळाले आदर्शला पुन्हा एकदा. जास्त असं स्ट्राईक मी तर म्हणेन आदर्शलाच घ्यावी लागणार आहे, कारण त्याने सुरुवात केली. व्हाईट बॉलचा इशारा आला, या नाहक धावा दिल्यात मी तर म्हणेन. आदर्श सुरुवातीला तयार नव्हता, निखिलने धाव कंप्लीट केली, परंतु इथे कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर ट्रबलमध्ये असता आदर्श. त्यानंतर संधी मिळाली, 3 धावांनी टीमची टोटल पुढे सरकेल. 8 बॉल 28 धावांची गरज आहे. 2 बॉलमध्ये काही झालं तरी एखादा मोठा हिट, त्याशिवाय शेवटच्या ओव्हरमध्ये चेस करणं कठीण जाऊ शकतं. इकडे मात्र समोर लॉंग ऑन कडे चेंडू घेऊन काढलाय, पहिली धाव वेगाना, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु थ्रो सुद्धा स्ट्रायकर एंडलाच होतोय. आता आदर्श धावतोय, पुन्हा एकदा टेन्शन होतच तिकडे, परंतु रिस्क घ्यावीच लागेल. या मॅच मध्ये काही झालं तरी आदर्शला स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी लागेल. मग जे काही होईल ते होईल, कारण अगोदरच पाहायला गेलं तर इकडे चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर मात्र वाढत चाललंय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. वापरला होता हा बॉल, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, विकेटचं पतन. अतिशय महत्वाच्या क्षणाला मात्र आदर्शनं ही विकेट बहाल केले आणि त्याच वेळी आता थोडस चिंताजनक वातावरण मात्र पाहायला मिळेल अलिबागच्या स्क्वॉड मध्ये. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केला होता, कदाचित हा डोक्यावरून सुद्धा जाऊ शकला असता आणि गेला असता तर व्हाईट बॉल सुद्धा मिळाला असता. परंतु जर तर शेवटी आदर्शच्या डोक्यामध्ये हेच सुरू होतं की मला काही करून शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा ठेवायच्या नाहीयेत, त्या दृष्टिकोनातून ते सुद्धा बरोबर होतं. 6 चेंडू आणि 26 धावा. कौशल पाटील चौथं आणि अंतिम षटक. 6 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. विराज आणि निखिल अशी जोडी मैदानावर आहे. पाहूया पुढे काय घडतंय. वेगवान चेंडू होता, इकडे मात्र बीट झालाय. त्याचमुळे पहा आउटसाइड ऑफ स्टंप, फुलर लेंथ. 5 बॉल 26 हा सामना थोडासा दूर चालला अलिबाग पासून. स्ट्रोक यावेळेस मात्र पाहूया कप पॉइंट कडे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉल तरी सीमा पार 4 धावांकरता.
हो, इकडे थोडासा मिसक्यूट झालाय फटका. बॅक पॉइंट क्षेत्ररक्षक आहे, फार फर्दर सिंगल. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट रिजनकडे, परंतु हा सामना अलिबागच्या हातामधून निसटलाय. सुरुवात चांगली झाली होती, परंतु मोन्याचा तो झेल सीमारेषेलगत, तिथून फिरलेला सामना, प्रयत्न सगळे अपूर्ण ठरतात अलिबाग. परंतु आज अलिबागनं मात्र पहिल्या मॅच मध्ये तगडा विजय नोंदवला. आणि अशा पद्धतीने हा सामना मात्र जिंकलाय तो जॉय कुमार, अग्री 11 भिवंडी या संघानं. अभिनंदन भिवंडी टीम. हार्ड लक युवी स्पोर्ट्स अलिबाग. आज युवी स्पोर्ट्स मुरुड, युवी स्पोर्ट्स अलिबाग दोन संघ खरं तर स्पर्धेमध्ये खेळले आणि या दोनही संघांना पराभूत व्हावं लागलं आजच्या या लॉट्समधून. परंतु त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. युवी स्पोर्ट्स फ्रँचायझी चित्रलेखाताई पाटील, त्याचप्रमाणे युवराज पाटील, साई पाटील, की या स्पर्धेमध्ये आपण दोन संघ उतरवलेत. परंतु नक्कीच अलिबागनं चांगला खेळ केला, परंतु भिवंडी संघ इथून पुढे जाईल. आणि आता मात्र आजच्या रात्रीमधील पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला टॉस साठी या भिवंडी. मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल विनीत माळी ठरलाय. 14 बॉल 36, 1 षटक, 4 धाबा, 2 विकेट, ऑलराऊंड परफॉर्मन्स.